शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते. नवरात्रीत चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना करण्यात येते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानलं जातं. शारदीय म्हणण्याचं कारण इतकंच की शरद ऋतूच्या प्रारंभी येते. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा हा नवरात्र उत्सव. 2 पत्रावळी घेऊन त्यात एक परडी ठेवली जाते. परडीत काळी माती घातली जाते. त्यात एक सुगड ठेवली जाते. त्यात कुंकवाची 5 बोटे किंवा 7 बोटे काढली जातात. त्या सुगडाच्या तोंडावर 9 विड्याची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजे श्रीफळ ठेवलं जातो. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळदी कुंकू लावलं जातं. हार वेणी गजरा घातला जातो. घटाच्या खालच्या काळ्या मातीत 7 प्रकारची धान्य पेरली जातात. ह्या घटाजवळ अखंड नंदादीप लावला जातो. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान. तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या जातात. एक दिवसाने या घटाच्या खालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिवेच्या उष्णतेने अंकुरते, हळूहळू वाढू लागते. तेच त्या देवीचे घटावरचं दर्शन असतं.